नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि रोहन ब्लॉग 06मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपली सर्वात मोठी राईड म्हणजे आपल्या लाईफमधली सर्वात मोठी पहिलीच राईड पनवेल गणपतीपुळे ते पनवेल, म्हणजे अशा प्रकारे 800 ते 850 किलोमीटरचा हा राईड होणार आहे. आणि रात्रीचे आता वाजले 11:15, आम्ही 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत निघणार आहोत. तर सर्वजण आता पनवेलला आपल्या पनवेल फाट्यापर्यंत भेटणार आहेत. आता आपण तिथं जाऊ आणि सर्वांना भेटून जो पुढचा प्रवास आहे तो आपण कंटिन्यू करू. आता आपला स्टेप ठरल्याप्रमाणे माणगाव, कशेडी, बोगदा आणि गणपतीपुळे असे ठरले आहेत, पण अजून इतर ठिकाण आपण थांबू शकतो. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपला जो पुढचा प्रवासाला सुरुवात करायची आहे ते सर्व तिथं भेटल्यानंतरला आपण सुरुवात करू. चला भेटूया डायरेक्ट आपण पलसपे फाट्यावर. तर मित्रांनो, आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि 2 गाड्या ह्या ऑलरेडी पुढे गेलेल्या आहेत. आपण पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो होतो. चला मित्रांनो, 2 ही गाड्या आणि पुढं 2 गाड्या आहेत. अशा 4 बाईक घेऊन आपण जात आहोत गणपतीपुळ्याला. चला आता आपण डायरेक्ट त्यांच्याकडेच भेटूया. बैसलोशी हे गणपती गजानन, माता लक्ष्मी आहे, जगदंबा, श्री राधा कृष्ण, एकविरा, माऊली माझी कुलस्वामिनी, लक्ष ठेव ग. आणि आता आपली सुरुवात झालेली आहे. पनवेल सोडून पुढे आलेलो आहोत. आणि सकाळी रात्रीचे 12:58 झालेले आहेत, म्हणजे मिनिमम 1 वाजलंच जमा आहे. आणि आपले जे साथीदार आहेत ते कुठे आहेत ते मला पण नाही माहिती प्रॉपर. चला आपण डायरेक्ट आता त्यांच्या जवळच भेटू. हा, आणि नॉनस्टॉप माणगावचा विचार चालला आहे सर्वांचा. आणि आपली एक बाईक ऑलरेडी पुढे गेली, CNG वाली आहे. CNG प्लस पेट्रोल वाली बाईक ऑलरेडी पुढे गेलेली आहे, त्याच्यामुळे ते कुठपर्यंत गेले काही माहीत नाही. आम्ही इकडे पेट्रोल टाकायला थांबलो आणि ते मला वाटतं अचानक निघून गेले. असो, फक्त आता आपल्या माणगावला ते भेटले. बस आपले जे ठराविक ठिकाण आहेत त्या ठिकाणावर भेटले ना पण बरोबर होऊन जाईल. आणि रात्रीचा प्रवास आहे, त्याच्यामुळे जितकं सोबत राहता येईल ना तितकं सोबत राहिलेलं बरं असतो. पण आता ते पुढं गेले, भेटतील आपल्याला पुढं, सांगता नाही येत. तर ते जास्त गती नाही देणार, काय माहीत नाही, कारण की त्यांना पण तर माहीत नसलं की हे पाठीमागे आहेत, तर असं पण असू शकतं. तर आता मित्रांनो, रात्रीचा काय ब्लॉग बनवतात, पूर्ण व्ह्यू दिसत नाही, पण जो मेन व्ह्यू आहे आपला, जो उजेड आहे सकाळी पहाटेचे 6, 6:30, 7 ह्या दरम्यान जो व्ह्यू असेल तो कॅप्चर करायसाठी आपल्याला आहे ना आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग थोडीफार बचत करून ठेवायला लागेल. तर मित्रांनो, चला आता आपण डायरेक्ट भेटूया आता माणगावला. त्यासाठी सर्व आपला ग्रुप तिथं माणगावला जॉईन होऊ, तिथं डायरेक्ट माणगावला भेटूया. तर मंडळी, आता आपण पोहोचलो माणगावमध्ये आणि रात्रीचे 3 वाजलेले आहेत, तरी सुद्धा ट्रॅफिक हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शुक्रवार शनिवार असं 2 दिवस ट्रॅफिक हा मोठ्या प्रमाणात भेटणार. इकडं माणगाव स्टेशन पाठीमागे वाटतं गेलं, मला पण लक्षात नाही. रात्रीचं इतकं ट्रॅफिक असायला मी इतकं विचार सुद्धा केलं नव्हतं की पुढे इतकं ट्रॅफिक भेटेल माणगावला म्हणून. हे आहे माणगाव बस स्टॉप समोर. हे काय जायला बिर्याणी बिर्याणी आहेत याला दिसलेली, याला गाडी दिसलेली याला चालू आहे. चला आता आपण माणगाववरनं निघत आहोत. आणि आता कोणतं ठिकाण आहे काय माहिती, आता ठिकाण कोणतं, स्टॉप कोणता घ्यायचा काय माहित नाही, तरी सुद्धा आपण निघालेलो. जर पुढचं आपलं बघू तर पण आता 3:45 वाजलेलेच माणगावला. 1 वाजता आपण पनवेलवरनं निघालो आणि त्याच्यानंतर इथं नाश्ता करायला आपल्याला टाइम गेला. समोरचा मित्रांनो नजारा बघा, रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही दिसत नसेल, पण जो समोरचा व्ह्यू वाटतोय, जर रात्र असली तर पण व्ह्यू हा एक नंबर आहे, अप्रतिम आहे.
पुढे कुठेतरी आहे ना लेणी आहे, लेफ्ट साईडला कुठेतरी लेणी आहे. मला पण माहित नाही प्रॉपर कोणत्या बाजूला आहे ती आणि किती अजून लांब आहे ती. पण हा जो व्ह्यू वाटतोय एक नंबर. असं वाटत नाही की रस्ता बोर करतो म्हणून आपल्याला प्रवासामध्ये थकवा जाणवतो म्हणून. एक नंबर शांतता आणि जो रस्ता आणि रस्त्यावर गाड्या आहेत मस्तच. असाच रस्ता असला ना तर प्रवास करायला मज्जा येणार आहे, भरपूर मज्जा येणार आहे. हॅलो गाय थोडं आम्ही आऊ पाठी जाऊन येतो. ऐंशी नव्वदला ते जागी 80-90 म्हणजे कसं होतं आलं हो हो अत्तल शेटू. तर नमस्कार मित्रांनो, आमचे काही जण पाठीमागे राहिले त्यांच्यासाठी आता थांबलो आणि इथून पार्ले, पोलादपूर, खेड, रत्नागिरी दाखवलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे आपला टोल नाका आहे. अजून मला माहीत नाही की कोणत्या लोकेशनवर आलो, पण इथं येऊन थांबलो 2 गाड्या आणि 2 गाड्या पाठीमागे आहेत त्याच्यासाठी आम्ही थांबलो. ते आल्यानंतर तो पुढचा प्रवास आहे तो आम्ही कंटिन्यू करू. तर बघूया आता ते त्यांना किती वेळ लागतं. इथं माझ्या मते असतील जवळपासच असतील. ते जेव्हापासून बाईक चालवायला लागलो तेव्हापासून ज्या बोगद्याची इच्छा होती ते म्हणजे कशेडी बोगदा. आणि आज तो दिवस उजाडला सुद्धा आहे आणि आज मी पहिल्यांदाच कशेडी बोगद्यातून जाणार आहे. काय फिलिंग आहे बघायला लागेल आता. इतक्या भरपूर वेळा रील्स व्हिडिओमध्ये भरपूर वेळा बघितलाय, पण आज प्रत्यक्ष जाणार आहे. आणि किती 1 ते 1.5 किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि 2 लाईट बघा अप्रतिम. मस्त लाईट वगैरे व्यवस्थित लावलेले आहे. 1 ते 1.5 किलोमीटरचा माझा अंदाज असा आहे. आणि 2 बाजूच्या बघा दगडाचं कोरीव काम दिसतोय आणि वरनं बघा गुलाब सोडलेत जेणेकरून कसं उजेड खाली व्यवस्थित पडेल. वा काय अप्रतिम आहे. समोरचा व्ह्यू बघा, लाईट पण एकदम छान प्रकारे म्हणजे लाईन टू लाईन परफेक्ट पडलेले आहे. आणि मला वाटतं मधनं रस्ते ठेवलेले ते ह्याच्यासाठी की रस्ता क्रॉस वगैरे करण्यासाठी असेल. आणि ह्याच्यावर गती ओ बाय मला वाटतं की तो चलान फाईन बसत असेल असं मला वाटलं म्हणून मी गाडी स्लो केली. कारण की मनामध्ये शंका आहे, काय सांगता येत नाही. जर आपण थोडीशी गती वाढवली तर त्याची कर भरावी लागेल. आता फक्त तुम्ही समोरचा व्ह्यू एन्जॉय करा. संपत आला असतं बोगदा. ज्या प्रकारे हे जे दोन्ही बाजूचं प्लास्टर केलेलं आहे म्हणजे हा तर बघा शेवट बोगदाचं होत आहे. आणि बोललो 1-1.5 किलोमीटरचा बोगदा आहे आणि खरोखर खूप छान आहे, अप्रतिम. लाईट पण आणि इकडे आता सध्या पेंटिंग पण केलेली आहे. आता इकडून पुढं कसं जायचं आपले साथीदार गेलेले आहेत. चला आता आपण डायरेक्ट आपले जोडदार कुठं भेटते ते बघूया. कारण आपल्या आधी पुढे गेलेले आहेत ते. आपलं जो आहे कॅमेरा काढलं होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं टाइम गेलं, पण बाकीच्या 3 गाड्या पुढे गेलेत ते चांगलं एक आहे. आपण जातो पाठीमागून आरामात. चला आता भेटूया डायरेक्ट त्यांच्या इथं. तर मित्रांनो आता आपण 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेतला. कशासाठी तर कशेडी बोगदा क्रॉस केला आणि लगेच छोटंसं धाबा होता तिथं थांबायला जात होतो. का पाऊस पण इतका जोरात आला ना, समोर बघू शकतो रस्ता पूर्णपणे भिजलेला आहे. आणि अचानक पावसाळा नशीब आम्हाला तिथं हे धाबा होता छोटासा त्याच्यामुळे काय नाही ते भिजलो असतो पूर्ण. आणि आता असे हे ह्याच्यावर हे तर समजा नाही आहे, पण असं लक्ष ठेवायला लागेल कारण चिपळूणला जाता येईल कुठेतरी आहे ना.
कॅमेरे आहेत त्याच्यापासून बचाव करायला लागेल, नाही तर 1000, 1,500, 2,000 असा फाईन बसेल. म्हणजे ट्रिपला नाही पैसे लागणार तितके ते फाईनला जाणार आहेत. त्याच्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवायला लागणार आहे. आणि आता उजेडायला सुरुवात झालेला आहे. 5:39 झालेत आणि थोडंफार उजेड यायला लागलाय. आता बघूया पुढे. आता आपल्याला सुंदर असे दृश्य आणि हलका असं म्हणजे बारीक आहे ना, उजेड यायला सुरुवात झालेला आहे. आणि आपल्या तिन्ही गाड्या ऑलरेडी पुढे गेलेत आणि आपण पाठीमागून चाललो. तर आता मित्रांनो थोडंफार अजून थोडं उजेडायची वाट बघायची आहे. आणि जो नजारा बघायला भेटेल एक नंबर अप्रतिम. तर मित्रांनो आता आपण खेड सोडून भोसते घाटाला लागलेलो आहोत. आणि जो नजारा वाटतोय एक नंबर. वाजलेले ते 5:59 म्हणजे 6 वाजलेले आहेत. आणि हा दृश्य बघा अप्रतिम आहे. आणि आता आपल्याला इथं थोडेफार सावध राहायला लागेल, कारण इकडेच कुठेतरी 5-6 किलोमीटरच्या अंतरामध्ये किंवा 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये कॅमेरा आहे, जो वरनात फोटो वगैरे आपला कॅप्चर करू शकतो. त्याच्यामुळे सावकाश. आणि समोर बघू शकतो मोठा समोर आपली कोकणची शान, महाराष्ट्राची सन्मान लाल परी. काय नजारा आहे, वाव. इथं भोसते घाट का बोलते, पूर्ण टर्निंग आहे. गाडी कधी पण इथं ना गाडी खालच्या गिअरला वापर, म्हणजे कशी 2ऱ्या-3ऱ्या गिअरवर. आणि हे भाऊ बघा व्हिडिओ बनवत आहेत आपल्या मोबाईल मध्ये. तर आता हा घाट कोणता आहे तर मला पण नाही माहिती आहे ऍक्च्युली, पण बघा कसं अप्रतिम वाटतोय. आणि सकाळचे 6:35 झालेत. इकडे येईपर्यंत उशीर झाला. त्याचं कारण असं की जो रस्त्याला कॅमेरा आहे कुठं तो आपल्याला नेमकं माहित नाही की कोणत्या ठिकाणावर आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली जर गेलो तर 1,000-2,000 फाईन बसेल, म्हणून जरा सावकाश प्रवास करतो. आणि आता थोडीशी झोप सुद्धा येत होती, रात्रभर जागरण असल्यामुळे, तर मग थांबवली. पोलीस काका होते आपल्याला म्हटलं थांबवतील, पण नाही थांबवली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इथून लेफ्ट साईडला परशुराम मंदिर आहे. थोड्याच वेळा इथून परशुराम मंदिर आहे. आणि ह्या बाजूला आपल्याला रत्नागिरीकडे जायचा रस्ता आहे. समोर पूर्ण हिरवगार वातावरण आहे. आणि जो घाट हा उतरतो एक नंबर. परफेक्ट लोकेशन तर नाही माहीत, पण इथून 55 ते 56 किलोमीटरवर गणपतीपुलेचं मंदिर आहे. आणि आता थोडासा आराम करायला, कारण की रात्रीचे 1 वाजता निघालो, त्याच्यामुळे थोडाफार आराम करायला इकडं थांबलेत रस्त्यालाच. बाकीचे आपले कुठं अजून राहिलेत काय माहीत नाही. एक गाडी ऑलरेडी पुढे गेली आणि आम्ही इथं 55 ते 56 किलोमीटरच्या अंतरावर आराम करायला थांबलो. थोडाफार इकडचा नजारा बघितला आणि शांत वातावरणामध्ये मस्तपैकी आराम करायला बसलो. मित्रांनो आता आपला आराम करून झालेला आहे आणि आता आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. आणि कॅमेऱ्याला बघायला तर चार्जिंग कमी आहे, त्याच्यासाठी वायर काढली आता आपल्या बाईकला चार्जिंगमध्ये. चार्जिंग करायची म्हणजे पुढचा जो व्ह्यू पॉईंट आहे ते आपल्याला नीट घेता येतील. आणि आपण इथून जास्त वेळ न घेता जो पुढचा प्रवास आहे तो कंटिन्यू करूया, कारण सर्वजण पाठीमागेच राहिलेत. आम्हाला वाटलं की एक गाडी ऑलरेडी पुढे गेली, पण तसं नाही, ती पण गाडी पाठीमागेच आहे. तर आम्ही हळूहळू पुढचा प्रवास हा कंटिन्यू करतो. तर मित्रांनो आता आपण गणपतीपुले पासून जास्त नाही पण कमीत कमी 25 ते 24 किलोमीटरच्या अंतरावर आहोत. आणि
जो पुढचा प्रवास आहे ॲक्च्युली आपल्या तिकडं गाडीचे पंक्चर वगैरे काढण्यासाठी टाईम गेला आणि त्याच्यानंतरला आता आपला एक इथं सगमेश्वरला आहे ना गरम पाण्याचा तलाव आहे, तिथं एक छोटासा आपला वेगळा आपण बोलूया ना वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं ब्लॉक, तसंच तो एक वेगळा ब्लॉक केलेला आहे. भले तो 2-4 मिनिटाचा असला किंवा 2-3 मिनिटाचा असला तर पण तो वेगळा कंटेंट राहणार आहे. असं ह्याच्यासाठी टाईम गेला त्याचा. तर मित्रांनो आता आपल्याला जास्त पुढं पेट्रोल पंप भेटेल, तिथं राकेश आपल्याला भेटेल आणि राकेश आणि गणेश भेटेल आणि पुढं पाठीमागे आपल्या कल्पेशची गाडी राहिली आणि रस्ता बघू शकता तुम्ही. असा रस्ता असला ना पण गाडीला काय प्रॉब्लेम होणार नाही, रस्ता तसा आहे. वाजले 11:15 म्हणजे 12 तास व्हायला आले आम्हाला. म्हणजे 1 वाजेपर्यंत जर पोहोचलो ना तर 12 तास होतील. मध्ये प्रॉब्लेम पण आले, ते समोर गाडी चेंज आहे त्याचं टायर चेंज करणं, परत अजून इतर छोटे मोठे आले असं. मला आता आपण डायरेक्ट भेटूया गणपतीपुळ्याला. आणि मित्रांनो आता आम्ही भक्तिनिवासमध्ये आलो होतो, आंघोळ बिंघोळ केले, फ्रेश वगैरे झालं होतं आणि आता जात आहोत ते गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. सर्वजण झोपलेले आहेत, पाठीमागे दिसत असेल, फक्त आम्ही 3-4 जात आहोत. तर आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग थोडंफार फिरायचं, नाही तर मग येऊन इथं थोडासा आराम करायचा. चला तर जास्त वेळ न इथं घालवता आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्याभिमती मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. जय देव जय देव जय मोरेश्वरा. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे काय? सर्व मंदिरांचे तोंड हे पूर्वीकडं असतं, पण ह्या मंदिरात आहे ना पश्चिमी साईडला आहे. त्याचं कारण काय असेल कमेंट करून नक्की सांगा.